ह्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज आमची मॅच होती वेळेला आणि सगळेजण आलते टाईमवरती. लखन भाऊ पण टाईमवरती आलता आणि तो बघा गाडी धुते. मित्रांनो, सगळेजण टाईमवर येतील पण विघ्न कधी टाईमवर यायला असं होऊच शकत नाही. मग त्याने त्याला फोन लावला. मग विघ्न पण आला आणि तेवढ्यात कुणाल पण त्याची बाईक घेऊन आलता. मग सगळेजण आल्यानंतर आम्ही निघालेलो. तुम्ही बघू शकता आमचा ड्रायव्हर प्रदीप आणि बाकी आमची टीम. मित्रांनो, आज तुम्हाला एक हँडसम चेहरा दाखवतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, नजर नका लावू. तिथून थोडंच पुढं आम्ही आलो पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकून आम्ही लगेच निघालो. आमचा कॅप्टन फुल काय ऐकत नव्हता. आमचं गाडी तर फुल परवत होता. गाडी डायरेक्ट 100च्या स्पीडला घेत होता. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे ग्राउंडवरती आणि बघू शकता ग्राउंड अगदी सुंदर प्रकारचं आहे. आमची फॅन फॉलोईंग. ओके, तर तिथेच बाजूला आम्ही गाडी पार्क केली आणि गाडीमधनं सगळेजण उतरायला लागले. बघू शकता ओमकार त्याच्या आयटम सोबत बिझी. आपण आता ऐकूया आपला कॅप्टन काय बोलतो. टॉस जिंकून पहिलं काय घ्यायचं? टॉस जिंकून तर मी प्रथम बॅटिंगचा पण प्लॅन करेल. कारण जर बॉलिंग जर बघितलं तर बॉलिंग स्ट्रॉंग आहे धर्मवीर संघाची. माझे दोन स्ट्रायकर गोलंदाजवरती माझा खूप विश्वास आहे, ललित आणि ओंकार. तर मी त्यांच्यावरती या मॅचमध्ये पण खूप विश्वास असेल. त्यांनी चांगली गोलंदाजी करावी. जर त्यांनी चांगली गोलंदाजी केली तर आम्ही मॅच विन आहे, एवढं तर मी नक्कीच सांगेन. आणि त्याच्यानंतर आपली मॅच आहे. तर आजची मॅच बघायला निलेश भाऊ स्वतः आलेला. आज काय वाटतं आपण बडका ठिकाणी आलो. हे पण इथं युट्यूब नाही ना रे, युट्यूब नाही. बरं झालं युट्यूबचे पोरं चांगले खेळतो पण नाही खेळतो काही विषय नाही. आपला नॅशनल गेम आपण जर इथं खेळलो तर बरोबर गावाला समजत कसं खेळलो. युट्यूबची गरज नाही आपल्याला. सगळी खबरी सगळ्या खबरी आपल्याला प्रत्येक बॉलची खबर आपल्याला गावात जाणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची काय आपली आपल्याला. युट्यूब काल तो बोलला होता का आपली मॅच उंबरमाळी बरोबर आहे आणि आपण जिंकू. आपण ती मॅच जिंकू नाही शकलो. आजच्या मॅचबद्दल तुला काय वाटतं? आज युट्यूबला येऊन आहे तर आपला गेम चांगलाच होईल. प्रेशरमध्ये नाही. त्याच्यानंतर आपली लगेच मॅच होते तर आपले सगळेजण प्रॅक्टिस करत होते. बघू शकता तुम्ही ओमे तर फुल तापलेलं आहे. पहिल्या राऊंडची मॅच जिंकल्यानंतर आमची सेकंड राऊंडला मॅच वाफे टीम बरोबर होती. मी बघू शकता तुम्ही आता गोलबन टीमची मॅच चालू आहे. मॅच झाल्यानंतर आमच्या सगळ्या पोरांनी वडापाव दान का आणलेला. तर बघू शकता तुम्ही भावळे बी टीमची मॅच आहे आणि त्यांचे दोन ओपनर आलेले होते बॅटिंगला. तर स्ट्राईकला होता सूरज कॅने आणि ह्यो बेकार हाणलाय. लगातार 2 मॅचेस जिंकल्यानंतर आमची पोरं जाम खुश होती. सगळेजण काकडे खात होते गाडीमध्ये. याच्यानंतर आपली मॅच क्वालिफायचा राऊंड होता भावळे टीम बरोबर. छोट्या चुकांमुळं आपल्याला सामना गमावं लागलेलं आहे. तर शेवटला 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होते. तर आम्हाला ते काही झाले नाही. तर माझ्याकडनं एक कॅच सुटली आणि एक कॅच विघ्नेकडनं सुटली. त्याच्यावर 3 धावा गेल्या. त्याच्यामुळे आम्हाला सामना कायचा गमावावा लागला. बॉलिंग करत राहा. तर बघू शकता तुम्ही आता आम्ही घरी निघालोय. तर मात्र ग्राउंडवरती फक्त कसरा संघाचं नाव चालू होतं. मित्रांनो, आम्ही गेमच तसा गेला होता. खेळाडूंनी आपल्या सर्व चांगली कामगिरी केली आणि भावाले संघाला चांगला टफ फाईट देऊन आणि त्यांना आपल्या टीमचा विचार करण्यात भाग पाडला. आमची पोरं सगळी नाश्ता करायला उतरली. नशीब आज कोणाला तरी नाही आहे. बोलतो ना आणि ललितची चर्चा होत होती तिथं. ललित बोलते सबको बोलते. आणि ओमकारला पण एक मॅन ऑफ द मॅच भेटला. चांगली अशी बॉलिंग केली दोघांनी पण.